नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहत आहात गाळी इतिहास. आजचा आपला विषय आहे घाटपांडे, पत्की, डांगे, पानसरे यासारखी आडनाव कशी पडली. अगदी थोड्या वेळामध्ये आपण इतिहास या ठिकाणी जाणून घ्या. त्याकरता पाहत राहा गाळी इतिहास. जे नवीन आले असेल त्याला पुन्हा विनंती की सबस्क्राईब करायला विसरू नका. फार छान आपल्या अशाच ऐतिहासिक पोस्ट त्या ठिकाणी संदर्भासह असतात. तर याचा इतिहास ज्यावेळेस आपण पाहत असताना जी काही आडनावं असतात तर त्या आडनावाला प्रत्येकाला इतिहास असतो. तर आज आपण या ठिकाणी जो इतिहास पाहणार आहोत तर तो आहे घाटपांडे, पांडे किंवा त्यानंतर असणारा मेटकरी, पत्की, डांगे. हा इतिहास नेमका काय आहे. अनेक अशा प्रकारची आडनावं जरी या ठिकाणी आपल्याला काही संदर्भानुसार पडलेली असतील, मात्र या ठिकाणचा संदर्भ थोडासा वेगळा आहे. तर याच्याकरता प्रथमतः आपण पाहूया की पांडे आडनावाचा काय इतिहास आहे. तर पांडे म्हणजेच ज्याला आपण बुद्धिमान म्हणतो, पंडित आहे. तर हे पंडित कोण, त्या कालखंडामध्ये जे लेखन करतात, ज्याला आपण लेखनिक म्हणतो, हिशोबनीस म्हणतो, ते म्हणजेच पांडे. म्हणजे कुलकर्णी जो असतो एखाद्या गावातला, तर त्याला पर्यायी शब्द किंवा तशाच प्रकारचं पद असणारं पांडे, म्हणजे लेखनिक, हिशोबनीस असाही त्याला अर्थ लावू शकतो. तर आपण आज जी काही 2-4 आडनावाचा इतिहास या ठिकाणी घेतलेला आहे, खास करून घाटपांडे आणि त्याच्या जोडीचा. तर हा इतिहास पाहता असताना म्हणजे घाट हा शब्द आपण पाहिलेला आहे. याचा अर्थ होतो की आपण म्हणजे या शब्दाभोवती असणाऱ्या आडनावाचाच फक्त इथं विचार करतोय. आणखी पुढं आपली एखादं जी काही क्लिप असेल किंवा एखादी पोस्ट असेल वेगळी करता येईल. तर हा घाटाचा इतिहास पाहता असताना आपल्याला माहित आहे की नैसर्गिकदृष्ट्या या महाराष्ट्राचे जे 2 भाग पडत आहेत, तर तो आहे कोकण माथा, कोकण, आणि दुसरा जो आहे देश, त्याला आपण म्हणता येईल. म्हणजे सह्याद्री ओलांडल्यानंतर वरच्या बाजूला येतो देश आहे. तर या असणाऱ्या कोकणातून, म्हणजेच एकंदर ज्याला आपण समुद्रकिनारा, इथून आपला देश परदेशात व्यापार त्या ठिकाणी व्हायचा. आणि त्याच्याकरता अनेक अशा प्रकारची छोटी मोठी बंदरं होती. तर या बंदरामध्ये माल आल्यानंतर हा ज्यावेळेस देशावर पाठवायचा आहे अन्यत्र ठिकाणी, तर त्याच्याकरता सह्याद्रीचा जो डोंगर रांग आहे ही ओलांडायचं आणि मग पलीकडे जायचं. अशा प्रकारची जी अवस्था या भौगोलिक परिस्थितीमुळे इथं निर्माण झालेली आहे. त्याही कालखंडामध्ये होती, मध्ययुगीन कालखंडामध्ये आता पण आहे. तर याच्याकरता आपण जर बघितलं की कोण कुठूनही जाईल. आज जसं आपण बघतो की जकात नाके आहेत किंवा परदेशातून येणाऱ्या मालावर सुद्धा त्या ठिकाणी असणारं कशा प्रकारचं कर बसवावा, कुठला माल येतोय, याच्याकरता आज यंत्रणा तशीच मध्ययुगीन कालखंडामध्ये होती. तर याकरता ज्यावेळेस आपला परदेशातून माल येतोय आणि व्यापार पुढं आता देशावर जायचा आहे, तर याच्याकरता त्या कालखंडामध्ये आपल्याला, तुम्ही कुठेही वर गेलात तर आपल्याला घाट चालल्याशिवाय वर येता येत नाही. आज रस्त्यामुळे 4-8 घाटाचीच नावं त्या ठिकाणी आहेत. मात्र त्या कालखंडामध्ये जिथून थोडंसं आपल्याला बरं वाटलं, जिथं डोंगराचं हे कमी आहे उंची, तर तिथं घाट असायचे. तर अशा रीतीने मध्ययुगीन कालखंडामध्ये 161 घाटांचा उल्लेख त्या ठिकाणी सापडतो. त्यातले 125 घाट हे फक्त सह्याद्रीमध्ये आहेत. तर जसं का माल आपला बंदरात आला, तिथं असणारा बाजार भरला, तर त्यानुसार कराचे प्रमाण सुद्धा किंवा कराचे प्रकार सुद्धा ठरले होते. बाजाराचा कर वेगळा आहे. तसं घाटातून वर जर माल जायचा असेल तर त्याकरता सुद्धा त्याला आपण जकात म्हणतो. तर त्याला घाट जकात अशा प्रकारचा शब्द वापरलेला असतो. आणि या असणाऱ्या घाटातून चुकीचा माल जाऊ नये, किंवा जिथं जे शासन आहे, मग आदिलशहाचं असेल, शिवरायांचं शासन किंवा शिवकालखंडाचं आपलं स्वराज्याचं असेल, तर याच्याकरता तिथं चौक्या बसवल्या असायच्या आणि त्या चौक्याला चौथरा नाका असाही प्रकारचं नाव होतं. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं की याच्याकरता जे अधिकारी नेमलेले आहेत, तर त्या अधिकाऱ्यांची नावं सुद्धा या ठिकाणी महत्वाची आहेत. जसं आपल्याला फक्त कुलकर्णी माहित आहे, गावाचा प्रमुख कुलकर्णी आहे. पुन्हा देशपांडे हा तालुक्याचा प्रमुख आहे, जसा बीडीओ असतो त्याप्रमाणे. मग आता ही पांडे जे आहेत ना, ही पांडे फक्त काय देशपांडे पुरतं मर्यादित राहिले नाहीत. तर त्याच्यामध्ये देशपांड्यामध्ये, म्हणजे पांड्यामध्ये पुन्हा देशपांडे, काळपांडे, पांढरी पांडे, बुध पांडे असेल, वराड पांडे, आणि आणखी एक नाव होतं ते म्हणजे आहे घाटपांडे. तर हे घाटपांडे नेमकं कोण, तर ज्याच्याकडं घाटाची संपूर्ण व्यवस्था आहे त्याला घाटपांडे अशा प्रकारचं नाव होतं. मग घाटामध्ये व्यवस्था काय काय लावायची आहे त्याला, तर तिथं असणारं फक्त तुम्ही काय जकात घ्यायची नाही, माल तुमचा जर वर चालला असेल तर त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा घाटपांडे या अधिकाऱ्याकडे असणार आहे. तो तिथले संरक्षणाची जबाबदारी आहे. माल तुमचा तिथं आला, तिथून दुसऱ्या चौकीपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी या घाटपांडेची राहणार आहे. आणि याच्याकरता जिथं काही चौकी असेल तर तिथं एखादं मोठं ठाणं असायचं, मग सैन्याचं ठाणं असणार आहे, तिथे एखादं देवीचं मंदिर सुद्धा असायचं घाटामध्ये. तर याच्याकरता
एक छान अशा प्रकारची व्यवस्था करून ठेवली होती. मग घाटपांडे एकटा काही काम करू शकणार नाही आहे. घाटपांडेला मदतनीस त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्या मदतनीसाची नावं जर आपण पाहिली तर ते आहे, पहिलं नाव होतं पत्की. आता आडनाव दिसतात आपल्याला पत्की, मात्र पत्की नेमका कोण आहे? आता घाटपांडे सांगितलं की घाटातला लेखनी, घाटातला पोलीस पाटील, घाटातला देशमुख, घाटातला देशपांडे म्हणजेच घाटपांडे, म्हणजे त्यावेळेचा एक मोठा अशा प्रकारचा सुभेदार. या घाटपांड्याकडं 25 ते 30 चौक्या, म्हणजे त्या परिसरातल्या चौक्या ह्या एकट्याच्या ताब्यात असायच्या. मग तो आताच आपण जे पुढं आडनाव पाहणार आहोत तर त्या अधिकाऱ्यांच्या सहाय्यानं तो याची व्यवस्था पाहायचा आणि जकात वसूल करायचा, संरक्षण व्यवस्था त्या ठिकाणी पार पाडायचा. आणि ही पार पाडत असताना त्याच्या हाताखाली महत्वाचा घटक होता तो म्हणजे पत्की. एखादी चौकी असेल, त्या चौकीचा जो प्रमुख असेल, घाटातली चौकी म्हणतो तुम्हाला, कुठली चौकी नाही, घाटातली चौकी, तर त्याच्या प्रमुखाला पत्की असं प्रकारचं नाव आहे. साहजिकच आहे, तो दुय्यम अधिकारी आहे. त्या चौकीमध्ये काय घडणार आहे, जे काही जकात वसूल करायचे त्यावर संरक्षणाची काय व्यवस्था आहे, म्हणजे दुय्यम दर्जाचा अधिकारी, त्याचा सहाय्यक म्हणून ही जबाबदारी पत्कीकडे होती. आणि त्याला जोडून आणखी एक पद होतं, जो तिथले संरक्षण व्यवस्था पाहिजे, त्याचं प्रमुख पद आहे, तर तो आहे डांगे. सैन्य कुठं आहे, कुणाचं काय चाललेलं आहे, याची जी संरक्षणाची जबाबदारी आहे. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की एखाद्या गावामध्ये पोलीस पाटील वेगळा आणि माले पाटील वेगळा, तसं पत्की जो असेल ही महसुलाचं प्रमुख पाहणार आहे आणि जो डांगे असतील तर ते संरक्षणाची व्यवस्था त्या ठिकाणी, फौजदारी जी काही व्यवस्था असेल ते डांगे त्या ठिकाणी पाहणार आहेत. त्यानंतर असणारा आणखी अधिकारी होता तो आहे पानसरे. पानसरे म्हणजेच काय की पानसरेकडे काम काय आहे तर मालाचं वजन करायचं आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी जकात आकारायची आहे, वसूल करायची आहे, तर ते काम होतं पानसरेंचं. त्यानंतर आणखी एक अधिकारी होता तो आहे मोडवी. मोडव्यांचं काम होतं घाटमार्गाची दुरुस्ती करायची आहे. म्हणजे नुसतंच चाललंय, बैलगाडी वरी चढायची आहे, गाड्या आहेत, गाढवा आहेत, अनेक प्रकारचा माल त्या ठिकाणी. तर घाटामध्ये पावसामुळे इतर गोष्टीमुळं जो घाटाची काही मरम्मत किंवा दुरुस्ती करण्याची वेळ यायची तर त्यावेळेला मोडवी नावाचा अधिकारी तो करायचा. त्यानंतर आहे मेटकरी. आता मेटकरी नावाच्या अधिकाऱ्याचं काम काय आहे की आता या नाक्यावर जर माल आला त्यानंतर त्या दुसऱ्या नाक्यावर संरक्षणात पोहोचवण्याचं काम या मेटकरीचं असायचं. त्या मेटकरीला गुजरी तशा प्रकारचं नाव होतं. तर ज्याला आपण मोहेबल जसं असं एखाद्या आज याची व्यवस्था असते, ट्रॅफिक पोलीस ज्याला आपण म्हणता येईल, तर तशा प्रकारे या मेटकरीला संरक्षण देऊन इथं असणारा माल व्यापाऱ्याचा दुसऱ्या चौकीपर्यंत पोहोचण्याचं काम मेटकरीला पार पाडावं लागायचं. त्यानंतर आणखी आहे पथकदार, जे गस्त घालण्याचं काम. सैन्याची जी काही तुकडे असेल त्याच्यानुसार परिसरामध्ये जी काही चोर दरोडेखोर लपले असेल तर याचे सर्वांची व्यवस्था किंवा या असणाऱ्या की होऊ नये याच्याकरता पथकदार नावाचा जो अधिकारी होता तो ती व्यवस्था त्या ठिकाणी पाहायचा. तर अशा रीतीने एकंदर आपण फक्त घाटापुरती आडनाव या ठिकाणी पाहिली, म्हणजेच घाटपांडे पाहिलं असेल, त्यानंतर असणारं पत्की पाहिलं असेल, पुन्हा पानसरे असतील, मोडवे असतील, मेटकरी असतील, डांगे असतील, पथकदार, ही आडनावं घाटातला जो काही नाका होता, घाटातली जी काही जकात होती नाक्याची किंवा तिथं असणारे चौथरा नाका म्हणता येईल आपल्याला, तर याच्यानुसार त्या ठिकाणी पडलेले आहेत. फक्त आपण जो आढावा घेतला आहे तो घाटातल्या अधिकाऱ्यांचा आढावा या ठिकाणी घेतलेला आपल्याला दिसून येतोय. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा आणि जे नवीन असतील ते पुन्हा एकदा विनंती की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.